लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आगामी कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पहाटेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्यावर अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे घोटी ते सिन्नर रोडवर SMBT हॉस्पिटलजवळ सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व धारदार कोयता कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने SMBT हॉस्पिटल परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी वय 21 वर्ष राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे व एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला। यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वाडीव हेड पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील सरकारमान्य ताडी विक्री दुकानातील मजुरास आरोपी गग्गा व त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून दर आठवड्याला 2000 रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही दिले तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला होता। सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी गग्गागिरी हा फरार होता। त्यास आता अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून वाडीव हे पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वाडीव हे पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.